करू द्यावा हे सुखाच्या उगमा वर्णायाला सुचवावा तुझा कृपा महिमा दूत जैसे वानिताती तुझी कीर्ती गौरवी मला तैशी देव प्रीती वंदायाला शिकवी मज भ्रष्टा पाहुनिया प्रभु ख्रिस्ते शोधिले तारणाला योजुनिया रुधिराला ओतिले देवा तुझ्या प्रेरणेने सुखी मी तवरी तव मोठ्या करुणेने पोचवी मनावरी नित्य मार्गी चालायाला तव साह्य वारितो मम अंत करणाला प्रेमे ओढी प्रार्थितो पथ सोडून देताना मन माझे स्थिरावी मला शिका मारुनिया प्रभु तुझा ठरवी. आपण प्रार्थना करू. पवित्र आमच्या पवित्र परमेश्वरा, आम्ही तुझे आभार मानतो, आम्ही तुला धन्यवाद देतो. ह्या दिवसात तुझी कृपा तू आम्हाला देत आला आहेस. रोजचा नवीन दिवस आम्हाला तू देतोस, आमचा सांभाळ करतोस. आज होणारी ही भक्ती तुझ्या गौरवासाठी आशीर्वादाची अशी कर. परमेश्वरा, पवित्र बाप्पा, आजचा येणारा संदेश, आजचं वचन वाचणं, आजचं गीत गाणं, आजची प्रार्थना तुझ्या गौरवासाठी तू आशीर्वादाची अशी कर. ज्या आमच्या बहीण भावांनी आजच्या भक्तीमध्ये भाग घेतला आहे, भक्तीमध्ये प्रार्थनेमध्ये सहभागी झाले आहेत, त्या सर्वांना आशीर्वाद दे. मागील आठवड्यात सर्वांना तू सांभाळलंस, हा आठवडा तू लाभू दिलास. आम्ही तुझे आभार मानतो, तुला धन्यवाद देतो. येशू ख्रिस्त जो आमचा तारणारा, त्याच्या गोड आणि प्रेमळ नावात प्रार्थना केली म्हणून तो ऐक बाप्पा. आमेन.
परमेश्वर चांगला आहे. परमेश्वर ह्या जगामध्ये आम्हाला सांभाळतो आहे. प्रियांनो, आज ह्या वचनावर आम्ही मनन करत असताना देवाचं वचन देव आम्हाला देतो. त्याच्या वचनाद्वारे तो आमच्याशी बोलतो. प्रियांनो, त्याच्या वचनावर विश्वास ठेवणे, स्वतःला त्याच्या आज्ञामध्ये राखणं, हे दिवस परमेश्वरानं त्याच्या कृपेचे आम्हाला दिले आहेत. प्रभू येशू ख्रिस्त आजच्या अध्यायामध्ये आपण वाचलं. मत्ती याचा 5वा अध्याय आणि वचन 13 ते 16 मध्ये प्रभू येशू ख्रिस्त म्हणाले 13व्या वचनामध्ये की तुम्ही पृथ्वीचे मीठ आहात. प्रियांनो, प्रभू येशू ख्रिस्त म्हणाले की तुम्ही पृथ्वीचे मीठ आहात. प्रियांनो, देव आम्हाला सांभाळतो आहे. देव त्याची कृपा रोज आमच्यासाठी नवी करतो आहे. आज ह्या वचनावर आम्ही मनन करत असताना येशू म्हणाले की तुम्ही पृथ्वीचे मीठ आहात. पण जर मिठाचा खारटपणाच गेला तर त्याला खारटपणा कशाने आणता येईल? पुढे ते बाहेर फेकले जाऊन माणसाच्या पायाखाली तुडविले जाण्यापलीकडे त्याचा कसलाच उपयोग नाही. प्रियांनो, येशू म्हणाले की तुम्ही पृथ्वीचे मीठ आहात. ख्रिस्तानं आम्हाला पापाच्या बंधनातून सोडवलं. त्याच्या वधस्तंभावरील मरणाने आम्हाला त्याने पापाच्या बंधनातून ख्रिस्ताने सोडवलं. प्रियांनो, आणि येशू म्हणाले की तुम्ही पृथ्वीचे मीठ आहात. प्रियांनो, तुम्ही ज्या ज्या क्षेत्रामध्ये काम करता, ज्या ज्या क्षेत्रामध्ये तुम्ही नोकरी करता, जी जी सेवा तुम्ही करत आला आहात, त्या ठिकाणात तुम्ही मीठ आहात. प्रियांनो, तुम्ही रुचकर व्यक्ती आहात. कारण अन्नामध्ये आपण मीठ घेतल्याशिवाय अन्न खाऊ शकणार नाही. तसंच प्रभू येशू ख्रिस्त म्हणाले की तुम्ही पृथ्वीचे मीठ आहात. तुम्ही देवाचे निवडलेले लोक आहात. प्रियांनो, तुम्ही पृथ्वीचे मीठ आहात. तुम्ही देवाचे आहात. तुम्ही प्रभूमध्ये रुचकर असे आहात. परमेश्वरानं तुम्हाला केवढे आशीर्वाद दिले. तुम्हाला परमेश्वराने आशीर्वादित केलाय. परमेश्वरानं तुम्हाला पृथ्वीवर रुचकर असं केलं आहे. आणि येशू म्हणाले की मिठाचा खारटपणाच गेला तर त्याला खारटपणा कशाने आणता येईल? पुढे ते बाहेर फेकले जाऊन माणसाच्या पायाखाली तुडविले जाण्यापलीकडे त्याचा कसलाच उपयोग नाही. आणि म्हणून येशू म्हणाले की तुम्ही पृथ्वीचे मीठ आहात. प्रियांनो, ही पृथ्वी परमेश्वराने बनवली आणि या पृथ्वीवर परमेश्वराने आम्हाला ठेवलं आहे यासाठी आमच्या मुखात त्याने दिलेले हे शब्द रुचकर असावे. आम्ही ज्या क्षेत्रामध्ये काम करतो त्या क्षेत्रामध्ये आम्ही रुचकर असावं. आम्ही जी काही सेवा करतो त्यामध्ये आम्ही रुचकर असावं. प्रियांनो, तुम्ही पृथ्वीचे मीठ आहात. तुम्ही परमेश्वराचे आहात. कारण परमेश्वरानं तुम्हाला बोलावलं आहे, निवडलं आहे.
वचनामध्ये आम्ही पुढे जात असताना त्या प्रभू येशू ख्रिस्ताचं जीवन प्रियांनो, त्याचं मानवामध्ये येणं, मानवामध्ये राहणं आणि मानवाच्या सर्व पापांच्या क्षमेसाठी स्वतःला वधस्तंभावर देणं. प्रभू येशू ख्रिस्त म्हणाले, तुम्ही पृथ्वीचं मीठ आहात. ह्या जगामध्ये परमेश्वर तुमची काळजी घेतो आहे. परमेश्वर तुम्हाला राखतो आहे आणि सांभाळतो आहे प्रियांनो. म्हणून ह्या जगामध्ये जे काही तुमच्या जीवनामध्ये परमेश्वर करू इच्छितो, परमेश्वर तुम्हाला आशीर्वादित करू इच्छितो, परमेश्वर देवबाप तुमच्याकडून त्याची अमूल्य सेवा करून घेऊ इच्छितो आणि तुम्हाला तो आशीर्वादित करू इच्छितो. तुम्ही पृथ्वीचे मीठ आहात. प्रियांनो, ख्रिस्तानं तुम्हाला निवडलं. तुमचं बोलणं आता वेगळ्या पद्धतीचं असलं पाहिजे, कारण तुम्ही परमेश्वराचे निवडलेले लोक झाला आहात. तुमचं बोलणं वायफळ नसावं. तुम्ही प्रभूमध्ये स्वतःला ठेवावं. प्रियांनो, जास्तीत जास्त वेळ तुम्ही वचन वाचण्यात, वचनाचा अभ्यास करण्यात, इतरांसाठी प्रार्थना करण्यास आणि आम्ही प्रभूसाठी जास्तीत जास्त वेळ घालवावा. प्रियांनो, तुम्ही पृथ्वीचे मीठ आहात. पण मिठाचा खारटपणाच गेला तर तो खारटपणा त्याला कशाने आणता येईल? पुढे ते बाहेर फेकले जाऊन माणसाच्या पायाखाली तुडविले जाण्यापलीकडे त्याचा कसलाच उपयोग नाही. म्हणून देवानं तुम्हाला त्याच्या कृपेत बोलवलं आहे आणि त्याच्या आशीर्वादाने तुम्ही आता रुचकर झाला आहात. आणि पहिले पेत्र्याचा 2 अध्याय आणि वचन 9 मध्ये पेत्र लिहितो, तुम्ही तर निवडलेला वंश, राजकीय याजकगण, पवित्र राष्ट्र, देवाचे स्वतःचे लोक असे आहात. पेत्र ह्या वचनामध्ये लिहितो की तुम्ही तर निवडलेला वंश, राजकीय याजकगण, पवित्र राष्ट्र, देवाचे स्वतःचे लोक असे आहात, ह्यासाठी की ज्याने तुम्हास अंधारातून काढून आपल्या अद्भुत प्रकाशात पाचारण केले, त्याचे तुम्ही गुण प्रसिद्ध करावे. प्रियांनो, त्या परमेश्वरानं तुम्हाला अंधकारातून काढून प्रकाशात पाचारण केलं. तुम्ही त्याचे गुण प्रसिद्ध करावे. तो ख्रिस्त ह्या जगामध्ये, प्रभू येशू ख्रिस्त आमच्यासाठी ह्या जगामध्ये आला. ख्रिस्ताचं ते पृथ्वीवरील जीवन प्रियांनो आम्हाला एक आशीर्वादित व्यक्ती करत. ज्यावेळेस आम्ही शुभ वर्तमानाचा अभ्यास करतो, ख्रिस्ताचं, प्रभू येशू ख्रिस्ताचं ते जीवन आम्हाला आशीर्वादित करतं. प्रियांनो, आज आम्ही याचा अभ्यास केला पाहिजे. देवाच्या वचनावर आम्ही विश्वास ठेवला पाहिजे. आणि पेत्र ह्या वचनामध्ये लिहितो की तुम्ही तर निवडलेला वंश, राजकीय याजकगण, पवित्र राष्ट्र, देवाचे स्वतःचे लोक असे आहात. जग तुमचा द्वेष करते. लोक तुमच्या विरुद्ध आहेत. जग तुमचा द्वेष करते. प्रियांनो, त्या गोष्टीकडे पाहू नका. देवानं तुम्हाला निवडलं आहे, या गोष्टीकडे पहा, कारण तुम्ही पृथ्वीचे मीठ आहात. आणि पेत्र ह्या वचनामध्ये लिहितो की तुम्ही तर निवडलेला वंश, राजकीय याजकगण, पवित्र राष्ट्र, देवाचे स्वतःचे लोक असे आहात. प्रियांनो, देवानं तुम्हाला निवडलं. परमेश्वरानं तुम्हाला बोलावलाय. आज ह्या वचनावर आम्ही मनन करत आहोत. देवानं तुम्हाला
ह्या जगामध्ये आशीर्वाद दिला. तुम्हाला त्याचे पवित्र निवडलेले लोक त्याने केलं. विशिष्ट कार्यासाठी परमेश्वरानं तुम्हाला निवडलं. प्रियांनो, कोणतंही काम तुम्ही करत आहात, ही परमेश्वराची सेवा देवानं तुम्हाला सोपवली आहे. ही त्याची सेवा त्याने तुम्हाला दिली आहे. प्रियांनो, सर्व प्रकारचं कामकाज ही देवाची सेवा आहे. प्रियांनो, ज्यावेळेस आम्ही कामकाजाला सेवेच्या माध्यमातून पाहतो प्रियांनो, आणि ते कामकाज, ती सेवा देवबाप आशीर्वादित करतो. आज परमेश्वरानं आम्हाला ह्या जगामध्ये सन्मानित केलं आहे. असं पेत्र लिहितो, पहिले पेत्र याचा 2 अध्याय वचन 9 मध्ये, तुम्ही तर निवडलेला वंश, राजकीय याजकगण, पवित्र राष्ट्र, देवाचे स्वतःचे लोक असे आहात. प्रियांनो, तुम्ही देवाचे स्वतःचे लोक आहात. तुम्ही प्रभूचे आहात. तुम्ही पृथ्वीचं मीठ आहात. म्हणून प्रियांनो, या दिवसामध्ये तुम्ही स्वतःला देवाच्या वचनामध्ये ठेवा. प्रियांनो, तुम्ही स्वतःला देवाच्या वचनामध्ये ठेवा. केवढी ही देवाची कृपा, केवढं हे देवाचं प्रेम, की देव तुमच्यावर प्रेम करतो. देव तुम्हाला सांभाळतो. देव तुमच्या सर्व गरजा त्याच्या भांडारातून पुरवितो. देव तुम्हाला चांगल्या प्रकारचं आरोग्य देतो. हा परमेश्वर तुमच्या प्रार्थनेचं उत्तर देतो. प्रिया, आणि म्हणून पेत्र ह्या वचनामध्ये लिहितो की तुम्ही तर निवडलेला वंश, राजकीय याजकगण, पवित्र राष्ट्र, देवाचे स्वतःचे लोक असे आहात, ह्यासाठी की ज्याने तुम्हास अंधारातून काढून आपल्या अद्भुत प्रकाशात पाचारण केले, त्याचे गुण तुम्ही प्रसिद्ध करावे. प्रियांनो, आम्ही परमेश्वरावर प्रीती करण्यास शिकलं पाहिजे. आम्ही परमेश्वरावर प्रेम केलं पाहिजे. की ज्या वेळेस आम्ही इतरांसाठी प्रार्थना करतो, आपल्या शत्रूंना आम्ही क्षमा करतो, त्यावेळेस आम्ही परमेश्वरावर प्रीती करणारे असे होतो. प्रिया, आज प्रभू येशू ख्रिस्त म्हणाले की तुम्ही पृथ्वीचे मीठ आहात. प्रियांनो, तुम्ही निवडलेले आहात. तुम्ही पृथ्वीचं मीठ आहात. आणि म्हणून लूका शुभवर्तमान याचा 6 अध्याय आणि वचन 20 मध्ये येशू ख्रिस्त म्हणाले, तेव्हा त्याने आपल्या शिष्यांकडे दृष्टी लावून म्हटले, अहो दीनांनो, तुम्ही धन्य, कारण देवाचे राज्य तुमचे आहे. प्रभू येशू ख्रिस्त म्हणाले की देवाचं राज्य, परमेश्वराचं राज्य तुमचं आहे. आणि देवानं तुम्हाला निवडलं आहे. प्रियांनो, तुम्ही पृथ्वीचे मीठ आहात. प्रभू येशू ख्रिस्त म्हणाले, अहो दीनांनो, तुम्ही धन्य, कारण देवाचे राज्य तुमचे आहे. आज ह्या वचनावर आम्ही मनन करत आहोत. प्रियांनो, परमेश्वरानं केवढा सन्मान तुम्हाला दिला आहे की आज तुम्ही त्याचे लोक झाला आहात. त्या अंधारातून काढून त्याने तुम्हाला त्याच्या अद्भुत प्रकाशात आणलं आहे. आणि या वचनाच्या प्रकाशात परमेश्वर तुम्हाला चालवतो आहे. आज हे वचन, ह्या वचनावर मनन करत असताना प्रियांनो, परमेश्वराची अशी इच्छा आहे की तुम्ही त्याचे गुण ह्या जगामध्ये प्रसिद्ध करावे. जगामध्ये त्याची सुवार्ता इतरांना द्यावी, त्याचे गुण प्रसिद्ध करा. आणि म्हणून प्रभू येशू ख्रिस्त ह्या वचनामध्ये म्हणाले, मार्क याचा 4 अध्याय
आणि वचन 21 मध्ये आणखी तो त्यांना म्हणाला, दिवा माफाखाली किंवा पलंगाखाली ठेवण्यासाठी आणतात काय? प्रभू येशू ख्रिस्त म्हणाले की दिवा मापाखाली किंवा पलंगाखाली ठेवण्यासाठी आणतात काय? दिवठणीवर ठेवावा म्हणून आणतात ना. कारण उघडकीस येऊ नये अशा हेतूने काहीही झाकलेले नसते आणि प्रसिद्धीस येऊ नये अशा हेतूने काहीही गुप्त राखिलेले नसते. प्रियांनो, प्रभू येशू ख्रिस्त म्हणाले की दिवा मापाखाली किंवा पलंगाखाली ठेवण्यासाठी आणतात काय? दिवठणीवर ठेवावा म्हणून आणतात ना. प्रियांनो, लाईट आम्ही पलंगाखाली लावणार नाही किंवा कुठेही असा कोपऱ्यात किंवा कुठेही लावणार नाही लाईट. तर लाईट एकदम टेबलवर किंवा भिंतीवर लावल्या जाईल, म्हणजे तो घरातल्या सर्वांना प्रकाश देतो. प्रियांनो, प्रभू येशू ख्रिस्ताची अशी इच्छा आहे. प्रभू येशू ख्रिस्त हेच म्हणत आहेत, आमचाही प्रकाश लोकांसमोर असाच पडला पाहिजे. प्रियांनो, हा प्रकाश आणि म्हणूनच मत्तई कृष्ण याचा 5वा अध्याय आणि वचन 16 मध्ये येशू ख्रिस्त म्हणाले की त्याप्रमाणे तुमचा प्रकाश लोकांसमोर असा पडू द्या की त्यांनी तुमची सत्कर्मे पाहून तुमच्या स्वर्गातील पित्याचे गौरव करावे. तुमचा प्रकाश लोकांसमोर असा पडू द्या की त्यांनी तुमची सत्कर्मे पाहून तुमच्या स्वर्गातील पित्याचे गौरव करावे. प्रियांनो, ही कृपेची वृष्टी, ही आशीर्वादाची वृष्टी देवाने तुमच्या जीवनात केली आहे की तुम्ही त्याचे गुण प्रसिद्ध करावे आणि तुमचा प्रकाश लोकांसमोर असा पडू द्या की तुमची सत्कृत्ये पाहून तुमच्या स्वर्गातील पित्याचे गौरव लोकांनी करावे. प्रियांनो, तुम्ही निवडलेले लोक आहात. तुम्ही पृथ्वीचं मीठ आहात. मिठाचा खारटपणाच गेला तर तो खारटपणा त्याला कशाने आणता येईल? पुढे ते बाहेर फेकले जाऊन माणसाच्या पायाखाली तुडविले जाण्या पलीकडे त्याचा कसलाच उपयोग नाही. तुम्ही पृथ्वीचे मीठ आहात. तुम्ही स्वतःला देवामध्ये, प्रभूमध्ये ठेवा. प्रियांनो, त्याच्या वचनामध्ये तुम्ही स्वतःला ठेवा. तुम्हाला परमेश्वरानं त्याचे व्यक्ती, त्याचे पवित्र लोक म्हणून निवडलेला आहे आणि म्हणून तुम्ही स्वतःला रुचकर असं ठेवा. प्रियांनो, शांतीमध्ये स्वतःला ठेवा. देवाच्या कृपेत तुम्ही स्वतःला ठेवा. प्रियांनो, वचनामध्ये स्वतःला तुम्ही ठेवा. आज प्रभूची इच्छा आहे की या वर्षामध्ये आम्ही त्याच्या कृपेत अधिकाधिक वाढावं, वचनामध्ये वाढावं आणि आमच्या जीवनाच्या द्वारे देवाचे गौरव या पृथ्वीवर व्हावे. योहानाचा 8वा अध्याय आणि वचन 12 मध्ये प्रभू येशू ख्रिस्त म्हणाले की मीच जगाचा प्रकाश आहे. जो मला अनुसरतो तो अंधारात चालणारच नाही, तर त्याच्याजवळ जीवनाचा प्रकाश राहील. प्रभू येशू ख्रिस्त म्हणाले की मी जगाचा प्रकाश आहे. जो मला अनुसरतो तो अंधारात चालणारच नाही, तर त्याच्याजवळ जीवनाचा प्रकाश राहील. प्रियांनो, तुम्ही ख्रिस्ताच्या प्रकाशात स्वतःला ठेवा. तुम्ही पृथ्वीचं मीठ, तुम्हाला देवानं निवडलेलं. आता तुम्ही ख्रिस्ताच्या प्रकाशात चालावं, वचनाच्या प्रकाशात तुम्ही स्वतःला ठेवावं. प्रियांनो, या वर्षामध्ये तुम्ही स्वतः आपलं जीवन प्रभू येशू ख्रिस्ताला समर्पित करा आणि त्याच्या वचनाच्या प्रकाशात चाला. देवबाप या वचनाद्वारे तुम्हाला आज आशीर्वाद देतो.
सर्व ख्रिस्तासाठी काही, सर्व शक्ती जीव प्राण, शब्द कामे कल्पनाही, सर्व दीनतास जाण, येशू ख्रिस्ता सर्व काही, अर्पी सारे जीने जान, येशू ख्रिस्ता सर्व काही, अर्पी सारे जीने जान, हात हेही त्याचे कार्या, पाय मार्गी चालाया, नेत्र माझे त्या पाहाया, ओठ स्तुती गावया, येशू ख्रिस्ता सर्व काही, अर्पी सारे जीने जान, येशू ख्रिस्ता सर्व काही, अर्पी सारे जीने जान, रत्न तेजस्वी पदार्थ, कीर्ती द्रव्य सुखेयास, थोर मानी जग अर्थ, ख्रिस्त परी माझी आस, येशू ख्रिस्ता सर्व काही, अर्पी सारे जीने जान, येशू ख्रिस्ता सर्व काही, अर्पी सारे जीने जान, ख्रिस्त प्रेमे न्याहाळीता, अन्य सारे वाटेवी, चित्त त्याशी जडे आता, ख्रिस्त खांबी देता दी, येशू ख्रिस्ता सर्व काही, अर्पी सारे जीने जान, येशू ख्रिस्ता सर्व काही, अर्पी सारे जीने जान, ख्रिस्त राजा गौरवी हा, प्रिय मला मानितो, केवढे आश्चर्य पहा, नित्य माझा थारा तो, येशू ख्रिस्ता सर्व काही, अर्पी सारे जीने जान, येशू ख्रिस्ता सर्व काही, अर्पी सारे जीने जान. प्रियांनो, तुम्ही परमेश्वराचे निवडलेले लोक आहात. तुम्ही पृथ्वीचे मीठ आहात. आपण प्रार्थना करू. पवित्र आमच्या पवित्र परमेश्वरा, इस्रायलाच्या स्तवनात वसणाऱ्या आमच्या पवित्र परमेश्वरा, आज ही भक्ती तू आशीर्वादाची केलीस. आम्ही तुझे आभार मानतो प्रभू. आजच्या वचनाद्वारे आमच्या प्रत्येक भावाशी बहिणीशी तू बोललास परमेश्वरा. प्रभू, तू म्हणालास की तुम्ही पृथ्वीचं मीठ आहात. आज आम्ही प्रार्थना करतो, ह्या जगामध्ये प्रत्येकाला तुझ्या कृपेमध्ये चालव. प्रत्येकाला तुझ्या वचनाच्या कुंपणामध्ये तू राख प्रभू. ह्या दिवसात तुझी उपस्थिती प्रत्येकाबरोबर सदैव राहू दे. तू आपल्या लेकरांची काळजी घेणारा देव परमेश्वर आहेस. युगाच्या समाप्तीपर्यंत सर्व दिवस तू आपल्या लोकांबरोबर आहेस. परमेश्वरा, प्रत्येकाच्या जीवनात तुझा आशीर्वाद दे. जे अंधारात आहेत त्यांना तू ख्रिस्ताच्या प्रकाशात आण प्रभू.
की त्यांनी प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवावा. आज आम्ही प्रार्थना करतो परमेश्वरा, तुझ्या वचनाचं कुंपण प्रत्येका भोवती सदैव असू दे. आज आम्ही प्रार्थना करतो, आरोग्य दे प्रभू, की ज्या आजारी आहेत त्यांना तू आरोग्य दे. आणि विशेष प्रभू आम्ही प्रार्थना करतो, समस्येत सापडलेले, अडचणीत असलेले या सर्वांचं तू सहाय्य कर परमेश्वरा. या दिवसामध्ये प्रत्येकाच्या कुटुंबात शांती दे प्रभू. प्रत्येकाच्या कुटुंबात तुझ्या पवित्र आत्म्याचा अनुग्रह दे आणि प्रत्येकाला तुझ्या वचनाच्या कृपेमध्ये तू चालव प्रभू. प्रार्थना करतो, आज ही भक्ती प्रभू तुझ्या गौरवासाठी तू आशीर्वादित केलीस. आम्ही प्रार्थना करतो प्रभू, भक्तीमध्ये सहभागी झालेल्या आमच्या सर्व बाबांसाठी, सर्व बहिणींसाठी, सर्व लेकरांसाठी आम्ही तुझा आशीर्वाद मागतो प्रभू. तुझ्या कृपेत ह्या सर्वांना चालव. जीसस चर्च पानसरे वस्ती दौंड येथील चर्च साठी तुझा आम्ही आशीर्वाद मागतो. सर्व मंडळीवर तुझा आशीर्वाद असू दे. त्याच प्रकारे आम्ही प्रार्थना करतो प्रभू परमेश्वरा, फलटण येथील जीसस चर्चच्या सेवेसाठी प्रभू, फलटण येथील मंडळीसाठी तुझा आशीर्वाद मागतो. डाळज येथील मंडळीसाठी प्रभू तुझा आशीर्वाद मागतो. संडे स्कूलच्या मुलांसाठी तुझा आशीर्वाद मागतो. त्याच प्रकारे परमेश्वरा, मिरियम सोशल ट्रस्टच्या वतीने चालवल्या जाणाऱ्या सर्व सामाजिक सेवेकरिता तुझा आशीर्वाद मागतो प्रभू. आमच्या ट्रस्टच्या सर्व ट्रस्टींसाठी तुझी कृपा आणि तुझा आशीर्वाद मागतो. ही सेवा करत असताना परमेश्वरा, खेड्यापाड्यात आमची ही जी सामाजिक सेवा आहे प्रभू, मिरियम सोशल ट्रस्टच्या वतीने प्रभू आम्ही सेवा करीत आहोत. या सर्व सेवेवर तुझा आशीर्वाद असू दे परमेश्वरा. आज आम्ही प्रार्थना करतो, विशेष तुझ्याकडून सहाय्य मागतो. तुला धन्यवाद देतो प्रभू की सर्वांचं तू सहाय्य कर. जे जे बहीण भाऊ आमच्या सेवेसाठी प्रार्थना करत आहेत त्या सर्वांसाठी आम्ही तुझी कृपा आणि आशीर्वाद मागतो. तुझा आशीर्वाद मागतो प्रभू. विशेष आम्ही तुला धन्यवाद देतो परमेश्वरा. या दिवसामध्ये सर्वांचं तू सहाय्य कर परमेश्वरा. आज ही भक्ती आशीर्वादित केलीस, आम्ही तुला धन्यवाद देतो. विशेष या आठवड्यामध्ये सर्वांना सांभाळ आणि तुझी कृपा प्रत्येकाच्या जीवनात तू दे. येशू ख्रिस्त जो आमचा तारणारा, त्याच्या गोड आणि प्रेमळ नावात प्रार्थना केली म्हणून तो ऐक बाप्पा. आमेन. आपण प्रभूने शिकवलेली प्रार्थना म्हणू. हे आमच्या स्वर्गातील बाप्पा, तुझे नाव पवित्र मानले जाओ. तुझे राज्य हो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही. तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज आम्हास दे, आणि जसे आम्ही आमच्या ऋण्यास ऋण सोडले आहे तशीच तू आमची ऋणे आम्हास सोड. आणि आम्हास परीक्षेत आणू नकोस, तर आम्हास वाईटापासून सोडी. कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझीच आहे. आमेन. ते बाप्पाची कृपा, येशू प्रभूची प्रीती, पवित्र आत्म्याची सहभागिता इथं असलेल्या प्रत्येक लहान थोरांसोबत, ज्या आमच्या भावांनी बहिणींनी भक्तीमध्ये भाग घेतला त्या सर्वांसोबत आता आणि सदा सर्व काळ असो. आमेन.